महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार आणि आमदारांचा शपथ कधी होणार। मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजून महायुतीमध्ये स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु विधान भवनामध्ये जे आहे त्या संपूर्ण आमदारांची तयारी जी आहे ती तयारी आमदारांच्या शपथविधीची तयारी या ठिकाणी विधिमंडळ कार्यालयाकडून केली जात आहे। आपण सध्या मुंबईमधील विधान भवन या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आतमध्ये जे आहे ते तयारीला सुरुवात जी आहे ती सुरुवात केलेली आहे, कारण सर्व जे आमदार 288 आमदारांचा जो शपथविधी जो आहे तो या विधानसभेच्या सभागृहामध्ये होईल आणि त्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन 27 किंवा 28 तारखेला बोलवण्याची शक्यता आहे आणि त्याची तयारी जी आहे ती विधिमंडळ कार्यालयाकडून केली जाते। आपण समोर पाहू शकतो की विधिमंडळाचं जे परिसर आहे त्या परिसरामध्ये स्टेज बांधण्याचं साहित्य जे आहे ते त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी निकाल लागल्यानंतर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि त्यानंतर सर्व आमदारांचा शपथविधी जे आहे ते होण्याची शक्यता लवकरात लवकर आहे आणि त्या दृष्टीने जे आहे ते विधिमंडळाकडून संपूर्ण तयारी केली जाते। महायुतीकडून अजून मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याबाबत अजून स्पष्टता नाहीये। अजून देखील महायुतीकडून बैठका होत आहेत, अजून देखील स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु येत्या 27 किंवा 28 तारखेला सर्व जे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत त्या सर्व 288 सदस्यांचा शपथविधी जो आहे तो या ठिकाणी पार पडेल। त्यासाठी एक दिवसीय अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी बोलवलं जाईल आणि त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती मुंबईच्या विधान भवन परिसरामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज जर आपण पाहिलं तर जवळपास 2 दिवस होऊन गेलेले आहेत, अजून देखील महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून देखील ठरलेला नाही आणि तो मुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर सर्व नवनिर्वाचित जे सदस्य जे विधान भवनामध्ये निवडून आलेले आहेत या सर्व 288 सदस्यांचा शपथविधी या ठिकाणी पार पडेल आणि त्यासाठी एक दिवसाचं अधिवेशन देखील बोलवलं जाईल आणि त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ते या ठिकाणी केली जाते। 288 जे सदस्य निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक बहुमत जे आहे ते महायुतीला मिळालेलं आहे, त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। त्याचसोबतच आमदारांच्या ज्या शपथविधी जो आहे तो त्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे आणि त्याची तयारी जी आहे ते विधिमंडळ सचिव कार्यालयाकडून जे आहे ते या ठिकाणी विधिमंडळामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन किशोरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।